हॅलो, गुड इव्हनिंग. आज आपलं जॉमेट्री आहे, भूमिती आहे. भूमितीमधलं 11वं गणित राहिलं आहे आपलं. मोठं गणित आहे 11वं, आणि 12वं गणित फार मोठं आहे पण सोपं आहे. 4 मार्क्सला येतं आणि किती सोपं गणित आहे बघा. 4 मार्क्सला येतं आणि फार इझी क्वेश्चन्स आहेत बघा. आपण बघूया. आणि त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे 19वं गणित प्रॉब्लेम सेटमधलं 19 सेम अशाच पद्धतीतलं. मोठं आहे त्यामुळे कदाचित मी आज 2च गणितं शिकवीन तुम्हाला. हां, कदाचित तिसरं पण होऊन जाईल, बघूया टायमिंगनुसार. तर 11 तुमचं मराठी मीडियमचं आहे बघा. हे गणित आहे. ए बी असलेल्या रेषाखंड ए बीचे 4 एकरूप भाग पडत असतील तर बिंदूचे निर्देशक काढा. बाकीचे बिंदूचे निर्देशक काढा. ओके, इक्वल पार्ट्स पडत असतील तर. इंग्लिश मीडियमवाले बघा इथे लक्ष द्या. इफ ए coordinate and b coordinates given, find the coordinates of the points which divided segment AB into 4 equal parts. ओके, आता बघा याचे 4 इक्वल पार्ट्स पडतात. 4 इक्वल पार्ट्स पडतात. मी डायग्राम काढतो. ओके, लिसन. ही मी एक सेगमेंट काढली, लाईन सेगमेंट. इथे ए, इथे बी. एचे कोऑर्डिनेट आहेत -14 -10. बीचे कोऑर्डिनेट कोणते आहेत 6 आणि -2 आहेत. ओके, आता याचे 4 पार्ट्स पडत आहेत. हा 1 आहे, 2 हा बघा, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. इज दॅट सेम? ओके, आता याचा मिड पॉईंट आपण घेऊया, कोणताही घेऊया, क्यू घेऊया. ओके, 4 इक्वल पार्ट्स. मग आपण पहिले क्यूचे काढूया. हा आता आपण एक्स आणि वाय मानू. ओके, इज दॅट x1, इज दॅट y1, इज दॅट x2, इज दॅट y2. माहिती लिहायचं. क्यू इज फर्स्ट मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. तुम्ही काय लिहिणार? क्यू हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. ओके, आता हा मध्यबिंदू असल्यामुळे काय झालं रे, क्यूचा पॉईंट कोणता आला? एक्स आणि वाय आला. बरोबर आहे. मग आपण काय करूया, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, मिड पॉइंट फॉर्म्युलानुसार काय येणार, आपल्याला क्यू काढायचा आहे. ओके, क्यू काढायचा असेल तर आपण काय करतो, x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. इट इज अ मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, सो x1 ची व्हॅल्यू किती आहे, -14 प्लस x2 किती आहे 6 अपॉन 2. y1 किती आहे -10 प्लस y2 किती आहे -2 अपॉन 2. ओके, सो 14 - 6 किती येतं बघा, -8 अपॉन 2, -12 अपॉन 2. ओके, माझं आन्सर आलं क्यू इज इक्वल टू काय येणार, याचा इथे 4 येणार, -4 याला डिवाइड केलं, याला इथे भाग लावल्यावरती -4 येणार. बेसक 12, 2 6 = 12 आणि त्याला -6. हा तुमचं आन्सर क्यूचं झालं. आता आपण क्यू बरोबर इथे लिहूया. किती आलं आहे, -4 आणि -6 आलं. ओके, आता इथे सेकंड बघा. सेकंडमध्ये काय येणार तुमचं, आता आपण काय लिहिणार बघा, हा आर घेऊया. आर इज मिड पॉइंट ऑफ ए क्यू. आर हा ए क्यूचा मध्यबिंदू आहे.
मग इथे लिहायचं, दिसतंय ना, आर हा रेख AQचा मध्यबिंदू आहे. R is midpoint of segment AQ. सेगमेंट AQ. म्हणून आता आपण आरचं घेऊया. ओके, बघा आपण सगळ्यांचे पॉईंट्स लिहूया. आपण स्वतःच्या आता मनाने घेऊया. ए आणि क्यू, बरं ना. ए आणि क्यूचे पॉईंट घेऊया आपण. -14 आणि -10 घेतला इथे, हा बघा. आणि क्यूचा आला -4 आणि -6. सो राईट हिअर -4 -6. आता आपण ह्याला नाव देऊ शकतो, x1 y1 x2 y2. आता आपल्याला काय काढायचं आहे, आर काढायचं आहे ना. मग आपण आर बरोबर काय घेऊया, एक्स आणि वाय घेऊया. समजलं, कारण तिथे मगाशी आपण XY घेतला ना, काय इथे ते XY घेतला ना, मग परत आपण काढू शकत नाही. म्हणून आपण काय केलं, 3 पॉईंट वेगळ्या साईडला लिहिले आणि आपण XY आता काढतोय. मग बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. ओके, परत लिहायचं. आता आर पॉईंट आहे ना तुमचा, आर इज इक्वल टू x2 प्लस x1 अपॉन 2 y2 प्लस y1 अपॉन 2. आर इज इक्वल टू x2 किती आहे बघा, -4 प्लस -14 अपॉन 2. y2 किती आहे बघा, -6 -10 अपॉन 2. ओके, सो आर इज इक्वल टू मायनस प्लस होतं, -18 अपॉन 2. मायनस प्लस होतं, बरं ना. इथे प्लस होणार, मायनस प्लस होणार ना, प्लस मायनस किती होणार रे, प्लस मायनस होणार, पण अधिक येणार ना तिथे, +4 येणार, +4. समजलं कसं आलं ते, मायनस इथे प्लसचा सिम्बॉल होणार. मग +10 - 6 बरोबर 4 येतं, बरोबर आहे. सो आर इज इक्वल टू -9. सॉरी इथे चुकलं. हे 9 -18 येणार आणि इथे -16 येणार, -8 आणि -9. ओके, आरची व्हॅल्यू आली. ओके, आता आरची व्हॅल्यू आपली ही आली. आता पुढे थर्ड, समजतंय ना, हा थर्ड झाला. आता ए बी हा क्यू आला, हा आर आला, हा एस घेऊया आपण. आता क्यू आणि बी चे पॉईंट लिहूया आपण. मग इथे लिहायचं, एस इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट QB. एस हा रेख QBचा मध्यबिंदू आहे. ओके, एस हा QBचा मध्यबिंदू आहे. ओके, देन आता बघा, आपण लिहूया Q आणि हा B, त्याचे कोऑर्डिनेट लिहूया. त्याचे निर्देशक बिंदू -4 - 6
6 आणि वजा 2 बघा, वजा 4 वजा 6, 6 आणि वजा 2. आणि आपल्याला काढायचं आहे एस, एक्स आणि वाय. इज दॅट x1, y1, x2, y2. समजलं? आता आपण करूया एस काढायचं ना आपल्याला, पाठीमागे मी घेतो. एस काढायचं आहे आपल्याला. सो एस इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. एस इज इक्वल टू x1 किती आहे बघा, -4 प्लस 6, -4 प्लस 6 अपॉन 2, कॉमा -6 प्लस -2 अपॉन 2. एस इज इक्वल टू 2 अपॉन 2, 6 आणि 2 8, -8 अपॉन 2. एस इज इक्वल टू 1, -4. 1 आणि -4 आलं. ओके, बघा आपल्याला सगळे पॉईंट्स मिळाले. तुमचे हे सगळे आन्सर्स मिळाले. समजलं तुम्हाला? एसचं काय पॉईंट आला तुमचा, हा आला 1 आणि -4 आला. नंतर आरचा किती आला, आरचा बघा इथे -9 आणि -8 आला. क्यूचा आपल्याकडे ऑलरेडी आलेला इथे, हा बघा. समजलं? अशा पद्धतीने हे गणित करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं पुढचं गणित, 2 मिनटं स्टॉप करतो. लक्ष द्या, 12वं गणित. ओके, आता इथे तुम्हाला काय सांगितलंय बघा, नीट लक्ष द्या. ए 20 आणि 10, बी 0, 20 असलेल्या एक रेख ए बीचे 5 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. सेम गणितानं तुम्हाला प्रॉब्लेम सेट 5 म्हणजे प्रश्नसंच 5 मधलं 19वं सोडवायचं आहे. कितवं सोडवायचं आहे तुम्हाला? सोडवायचं आहे 19. कितवं सोडवायचं आहे? प्रॉब्लेम सेटमधलं 19 हे तुम्हाला सोडवायचं आहे. सेम गणित, त्यामुळे या गणिताकडे नीट लक्ष द्या. इट इज अ सेगमेंट. याचे 5, याचे 5 हे बघा इथे दिलेलं आहे. ए बी आर गिवन, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स विच डिवायडेड सेगमेंट ए बी टू 5 कॉन्ग्रंट पार्ट. ओके, याचे 5 भाग पडत आहेत. हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4 झाला, हा 5 झाला. 1 2 3 4 आणि हा 5. हा नाही घेत मी, इट इज अ कॅन्सल. ओके, आपण आता याला नाव देऊया. ए एल एम एन पी आणि बी. आपल्याकडे याचे एचे कोऑर्डिनेट दिलेला आहे 20 आणि कोणता दिला आहे 10 दिला आहे. बीचे कोऑर्डिनेट दिले आहेत 0 आणि 20. पहिलं आपण काय काढूया सांगा रे. आता बघा मी इथे लिहून घेतोय. आपण पहिलं काढतोय. एचा कोऑर्डिनेट 20 आणि 10 घेतला. बीचा कोऑर्डिनेट घेतला आपण 0 आणि 20. आता आपल्याला इज दॅट x1 y1 x2 y2. आता m इज टू n घ्यायचं आहे तुम्हाला. बघा मी तुम्हाला काय बोललो, m इज टू n घ्यायचा आहे. समजा मी हा घेतला, हा 1 आहे, हा 1 ना, 1 सेमी, आणि मग राहिले किती 1 2 3 4. असं पण घेऊ शकतो, किंवा असं घ्या, हा 2 घ्या, राहिले किती 1 2 3, म्हणजे 2:3 असं पण घेऊ शकतो. 1:4 पण घेऊ शकतो.
1:4 काढला तर आपल्याला एल मिळेल. एल मिळाल्यावर सगळं सोपं होऊन जाईल बघा. एल मिळाल्यावरती हा मिड पॉईंट आला, मगाच्या गणितासारखं आलं. एन आला मिड पॉईंट, तुम्हाला एन मिळणार. मग एन मिळाल्यानंतर तुम्हाला एल आणि एनचा मिड पॉईंट एम आहे, एम मिळणार. एन आणि बीचा पी हा मिड पॉईंट आहे, पी मिळणार. चला आपण एल घेऊया. म्हणजे हे 1 आहे बघा. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? 1 आहे. आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? 4 आहे. सो m/n इज इक्वल टू 1:4. माहिती आहे तुम्हाला एम एनचा फॉर्म्युला? आपला एम एनचा फॉर्म्युला कोणता होता? लेट सी. आपल्याला कोणता घ्यायचा आहे? कोणता पॉईंट काढायचा आहे आपल्याला? आता एल काढायचा आहे. काय काढायचं आहे? एल. एल पॉईंट काढण्यासाठी आपण एम x2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन आणि एम y2 प्लस एन y1 अपॉन 2. हे समजलं तुम्हाला? वरचं आपल्याला एल काढायचं आहे. मग एल काढण्यासाठी आपल्याला हा 1 घेतला आणि हे 1 2 3 4 घेतला बघा. इथे 4 घेतला म्हणजे 1:4 म्हणून इथे m/n 1:4 आलं. मग एल काढण्यासाठी आपल्याला एम बरोबर आता किती आहे बघा? एम बरोबर 1 आहे, मग इथे 1 घेतला. x2 किती आहे बघा? 0 प्लस एन बरोबर किती आहे? 4. x1 किती आहे बघा तुमच्याकडे? 20 अपॉन एम प्लस एन म्हणजे 1 + 4. ओके. आता एम बरोबर किती बघा? परत 1 आहे. y2 किती आहे तुझ्याकडे? y2 20 प्लस एन बरोबर किती आहे? 4. y1 किती आहे तुमच्याकडे? 10 अपॉन 1 + 4. समजलं का बाळांनो कसं केलं? हां, नाही समजलं असेल तर परत रिवाइंड करून ऐका. 0 कोणत्याही संख्येचं आणि 0चं मल्टिप्लिकेशन 0 येतं. प्लस 80 अपॉन 5 देन ओके. देन 20 40 अपॉन 5. L इज इक्वल टू 80 अपॉन 5. 80/5 60/5 म्हणून एलची व्हॅल्यू आली. एलची व्हॅल्यू काय आली बघा? सो एल इज इक्वल टू कोऑर्डिनेट पॉईंट एलचे आले. बाग लावा. 5 × 5 5 × 1 5 3 कॅरी फॉरवर्ड 3 5 × 30 16 आली. आणि दुसरी 5 × 5 5 × 10 12 5 × 60 12 आली. एलची व्हॅल्यू किती आली? 16 आणि 12 आली. ओके. ही तुमची एलची व्हॅल्यू आली. आता एल आपल्याकडे मिळाला किती आला माहिती आहे का तुम्हाला? 16 आणि 12. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा. एल आणि बी घेऊया आपण इथे. आता बघा सेकंडला मी जरा इथून घेतो कारण का माहिती आहे पेज माझ्याकडे शॉर्ट आहे. बघा हा एल आला, हा बी आला. हा बघा एल आणि बी याचा मिड पॉईंट एन आहे बरं ना. मग इथे मी एन घेतला. आता आपल्याला एन काढायचं आहे. ओके. मग हा एलचे पॉईंट आले तुमचे 16 आणि 12 16 आणि 12 आणि बीचे आले तुमचे 0 आणि 20 0 आणि 20. सो इज दॅट x1. तर हे घेऊया आपण. आता हा x आणि y आपल्याला काढायचा आहे. मग ते लिहिताना आपण कसं लिहितो? n इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट LB. n हा रेख LBचा मध्यबिंदू आहे. मग L बरोबर किती आलं? 16 आणि 12 आलं. ओके.
बी बरोबर किती आलं 0 आणि 20 आलं. x1 y1 x2 y2. आता इथे तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू शकता. आपल्याला काय काढायचं आहे, n काढायचं आहे. मग n बरोबर माहिती आहे ना x2 प्लस x1 अपॉन 2. हा सोपा आहे ना. तो आपल्याला mn दिला असता, आपल्याला एकाची व्हॅल्यू काढायला आली. समजलं का? रेशो टाईप असेल तर आपल्याला तसंच काढायला लागतं. y2 प्लस y1 अपॉन 2 आलं. ओके. मग n इज इक्वल टू x2 किती आहे तुमच्याकडे 0 प्लस 16 अपॉन 2 आलं. ओके. 20 प्लस 12 अपॉन 2 आलं. सो n इज इक्वल टू 16 अपॉन 2 आलं. 20 32 अपॉन 2 आलं. सो n इज इक्वल टू 8 and 16. n चे कोऑर्डिनेट किती आले 8 and 16. समजलं का? दुसरं आलं. आता आपल्याला n मिळाला. आता आपल्याला l आणि n चा m हा मिड पॉइंट आहे. m हा रेख ln चा मध्यबिंदू आहे. m हा ln चा मध्यबिंदू आहे. आपण काढूया चला. l काढायचा आहे. m किती आला आपल्याकडे ओ ln चा l l l l इथे l आहे. इथे l आहे रे, सॉरी. m मिड पॉइंट आहे ना. l बरोबर किती आलंय 16 आणि 12 आलंय बघा. आणि n बरोबर आपल्याकडे किती आलाय बघा. इथे वरती आलाय बघा. वरती आलाय बघा. इथे वरती आलाय 8 and 16 आलाय. m बरोबर आपल्याला काढायचं आहे. हा x आणि हा y. हा x1 y1 x2 y2. आता इथे लिहिलं नाही तरी चालेल. जर तुम्ही असं टाकलं ना तर असं लिहिलं नाही तरी चालेल. हा हे बघा इथे असं लिहिलंय ना, तसं लिहिलं नाही तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही m बरोबर इथे लिहा. काय इंग्लिश मीडियमवाले लिहा. m इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ln. ओके. आता इथे परत आलं x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2. या व्हॅनिला इसेन्स नको आहे. x1 किती आहे 16 प्लस x2 8 अपॉन 2 y1 12 प्लस 16 अपॉन 2. m इज इक्वल टू 24 अपॉन 2 8 28 अपॉन 2. m इज इक्वल टू 12 दूने 24 12 आला. याला भाग लावा. 12 येतो बघा. डिवाइड करा. बेके बे बेचुकाट 14 आणि m चे कोऑर्डिनेट हे आले किती आले बघा 12 and 14. बरोबर आहे आपलं उत्तर. आता आपलं फायनली एकच राहिलं आपल्याला. कोणतं राहिलं माहिती आहे ना. इथे घेऊया आपण चौथं. तिसरं झालं. आता चौथं घेऊया आपण. काय घेऊया आपण बघा. P हा NB चा मिड पॉइंट आहे. P हा रेख NB चा मध्यबिंदू आहे. बघा किती मोठी गणित आहेत पण सोपी आहेत आहे. P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट NB. बरं ना. पण मी काढतोय इथे बघा. P हा NB चा मिड पॉइंट आहे. n बरोबर आपल्याकडे किती होतं रे मगाशी 8 and 16. आणि B बरोबर आपल्याकडे किती होतं लास्टला 0 आणि 20.
ओके, हा x1 y1 x2 y2. मग पीचे कोऑर्डिनेट डायरेक्ट आपण लिहू शकतो x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2. p इज इक्वल टू x1 किती आहे बघा, x1 8 प्लस 0 अपॉन 2, y1 किती आहे 16 प्लस 20 अपॉन 2. p इज कोऑर्डिनेट पॉईंट 8 अपॉन 2, 16 आणि 20 36 अपॉन 2. p इज इक्वल टू 8 आणि 18. डिवाइड करा, 1 जा 2, कॅरी फॉरवर्ड 1, 2 8 जा 16, 4 and 18. ओके, हे तुमचे पॉईंट्स आलेत बघा, सगळे पॉईंट्स आपल्याला मिळाले. मग आपल्याला हे सगळे पॉईंट्स आपल्याला मिळाले, तुमचं हे गणित संपलं. अशाच प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम सेट मधलं 19 सोडवायचं आहे. सेम वेन्या याच पद्धतीत सोडवायचं आहे. आता मला बघू दे तुम्ही कसे सोडवताय. हां, आज आपण इथेच थांबूया. सायन्स 1चं पाठांतर पण तुम्हाला पाठवतोय, ठीक आहे. सायन्स 1चं पाठांतर पण द्या. थँक्यू, बाय.